कन्सिडरेशन आपण थोडं मला वाटतं संपवलं असेल त्यामध्ये. पण कन्सिडरेशनमध्ये काय काय आहे? कन्सिडरेशन एनी पेमेंट किंवा मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ कशाबद्दल? एनी ॲक्ट किंवा फोरबियन्स, अदरवाईज मनी अदरवाईज. पण हे सगळं बाकीचं बघितलं आहे. ओके, कन्सिडरेशनमध्ये काही असू शकतं. मनी असेल किंवा मग मनीच्याच अमाऊंटची वस्तू वेगळी दिली आहे किंवा सर्व्हिस दिली आहे एक्सचेंजमध्ये, गुड्स किंवा सर्व्हिसेस. मनी अदरवाईज एनी ॲक्ट आणि फोरबियन्स. आता याच्यामध्ये आपण काय एक्झाम्पल बघितलं? मॉनिटरी कन्सिडरेशनमध्ये includes payment by cash, check or credit card, bank transfer and deduction from bank account. Non-monetary मध्ये काय बघितलं? Consideration essentially means compensation in kind, such as the following: supply of goods and services. A agrees to dry clean B's clothes. In return, B agrees to click A's photograph. Refraining or forbidding to do an act. A agrees not to open dry clean shop in B's neighborhood. In return, B agrees not to open photography shop in A's neighborhood. आणखीन काय? Tolerating an act or situation. A agrees to design B's house. In return, B agrees not to object to construction of A's house in his neighborhood. Doing or agreeing to do an act. A agrees to construct 3 flats for B on land owned by B. In return, B agrees to provide 1 flat to A without any monetary consideration. त्यांनी कॅशमध्ये दिलं नाही कन्सिडरेशन, पण कायनीमध्ये दिलं. आता एक सांगा मला की ए ॲग्रीज, इथे ए ॲग्रीज टू डिझाईन बीज हाऊस. डिझाईन करेल. ए सांगतो बीला मी तुझा हाऊस डिझाईन करेन. In return, B agrees not to object to construction of A's house in his neighborhood. Consideration काय आहे? कन्सिडरेशन काय याच्यामध्ये मला सांगा. समजा आकाश माझ्या शेजारी राहतो, बरोबर आहे. आकाशच्या घराच्या बाजूला माझं घर आहे. जे घर माझं जुनं झालं आहे ते मी काय केलं? डिमॉलिश केलं आणि नवीन घर बनवतोय. आता नवीन घर बनवताना तिकडे जे काही काम चाललं आहे त्याचा आवाज येतोय, गोंगाट होतोय. त्यांनी सांगितलं की मी ऑब्जेक्शन घेईन, तुम्ही आवाज करता, गोंगाट करता, काम करू नका. दुपारी झोपण्याची वेळ असते, माझ्या घरामध्ये म्हातारी माणसं आहेत, आजारी माणसं आहेत, तुम्ही त्रास देऊ नका. आणि त्यांनी काय कंप्लेंट केली, म्हणजे मला ॲटलिस्ट दुपारी 2 तास काम नाही करता येणार, बरोबर आहे. रविवारी काम करू नका, आराम करायची सगळ्यांची वेळ असते. आणि प्लस तुम्ही माझं ऐकलं नाही, मी अजून 4 लोकांना सांगेन आसपासच्या, बरोबर आहे. आता मी त्याला सांगितलं की तुझं पण घर आता जुनं झालं आहे, तू पण नवीन बांधायचा विचार करतोस का? नवीन बांध, सगळं परमिशन वगैरे मी बघतो तुझ्या नवीन घराची, आणि डिझाईन जे ते मी करून देईन तुला. मी आर्किटेक्ट आहे, मी डिझाईन तुला करून देतो, पैसे नको देऊस, फ्री ऑफ चार्ज करून देतो तुला, सगळी मी आयडिया देतो, बरोबर आहे. आता ऑब्जेक्शन घेऊ नये म्हणून त्याला मी काय केलं? कन्व्हिन्स केलं. तर समजा त्यांनी ऑब्जेक्शन नसतं घेतलं आणि नंतर माझ्याकडे आला असता की माझं पण घर बांधायचं आहे, आर्किटेक्ट सगळं करून द्या आणि परमिशन घेऊन द्या, मी काय बोललो असतो? एक 80,000 90,000 फी होईल. आता माझे 80,000 रुपये गेले की नाही? म्हणजे माझं कन्सिडरेशन काय? तू ऑब्जेक्शन घेऊ नको, शांत राहा आणि लोकांना भडकू नकोस, मी तुझं काम करतो. म्हणजे याच्यामध्ये कन्सिडरेशन काय काय असू शकतं? नॉन मॉनिटरीमध्ये विचार करायला ते काय असू शकतं? एनी ॲक्ट तुम्हाला मॉनिटरी व्हॅल्यू मिळते. एनी ॲक्ट हे करा म्हणून ते मिळेल. आणि दुसरं, सहन करा, टॉलरेट करा. तू मला सहन कर, त्या बदल्यात तुला मी काहीतरी देईन. म्हणजे ह्या 4 गोष्टी कन्सिडरेशनमध्ये येतील. तुम्हाला इथे डायरेक्टली पैसे मिळतील किंवा काहीतरी वस्तू किंवा सर्व्हिस मिळेल
कशासाठी? एनी ॲक्ट, काहीतरी करण्यासाठी किंवा काहीतरी न करण्यासाठी. काहीतरी न करण्यासाठी काहीतरी लिंक आहे. जी काही देवाणघेवाण होते त्यामध्ये मनी अदरवाईज कॅश किंवा काइंड, कॅश जर का नाही तिकडे तर काइंडमध्ये काहीतरी असेल, किंवा मग ॲटलिस्ट मला करायला सांगितलं की हे करा, मी हे करतो तू हे कर, किंवा तू हे करणार नाही तर मी हे करीन, अशा प्रकारची एक्झाम्पल आहे. A agrees not to open dry clean shop in B's neighborhood. In return, B agrees not to open photography shop in A's neighborhood. हे नॉन मॉनिटरी कन्सिडरेशन आहे. जी इन्फॉर्मेशन आहे ही जस्ट तुम्हाला एक क्लिअर हवं म्हणून दिली आहे की कन्सिडरेशनमध्ये काय असतं. एनी पेमेंट आणि मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ एनी ॲक्ट फॉरबिडन्स इन रिस्पेक्ट ऑफ, इन रिस्पॉन्स टू, फॉर इंड्युसमेंट ऑफ, सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ. कोण देईल? रेसिपियंट किंवा एनी अदर पर्सन. शॅल नॉट इन्क्लूड. गव्हर्नमेंट सबसिडी येणार नाही आणि डिपॉझिटची अमाऊंट दिलेली आहे, ती डिपॉझिटची अमाऊंट ही रिफंडेबल असते, त्यामुळे ती कन्सिडरेशन नसते. याच्या पुढे आहे पर्सन. त्याच्या पुढे काय आहे? फॉर कन्सिडरेशन बघितलं आपण, त्याच्या पुढे आहे बाय पर्सन. पर्सन इन्क्लूड्स इंडिव्हिज्युअल, HUF, हिंदू हंड्रेड फॅमिली, कंपनी, फर्म, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. लक्षात आलं म्हणून अशा प्रकारे आपण दाखवतो. आणि इंडिव्हिज्युअल, HUF, अ फर्म, अ लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप म्हणजे LLP, an association of person or a body of individuals whether incorporated or not in India or outside India. Trust, any body corporate incorporated by or under the law of a country outside India. Any corporation established by under any central, state or provincial act or government company as defined in section 2 clause 45 of Companies Act 2013. A local authority, a company, central government, state government, every artificial judicial person not falling above cooperative society as defined under the Society Selection Act 1860. एवढे आहेत ते पर्सन असतील. पर्सनमध्ये ज्या इकडे पर्सन शब्द येईल त्या पर्सनमध्ये कोण असू शकतं? बाय अ पर्सन. ठीक है. इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिजनेस. इन द कोर्स ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय, गुड्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय असेल कुठल्या प्रकारचा, सच ॲज या प्रकारात दिलं आहे, या प्रकाराचा मेड और ॲग्रीड टू बी मेड फॉर अ कन्सिडरेशन. कन्सिडरेशन असलं पाहिजे बाय अ पर्सन इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस. आता बिझनेसमध्ये याल, याच्यामध्ये सपोज एक रजिस्टर्ड पर्सन आहे, तो सप्लाय देतो घेतो बिझनेससाठी. तसंच त्याचं पर्सनल लाईफ पण आहे, फॅमिली लाईफ पण आहे. तो त्याकरता पण वस्तू विकत असेल, घेत असेल, त्याच्या घरामध्ये फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, ती त्यांनी सेल केली तर GST कलेक्ट करायचा का? त्याच्या घरी 2 व्हीलर असेल, ते बायकोमध्ये स्कूटी असेल, ती विकली तर GST कलेक्ट करायचा का? आता ज्यावेळेस इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस दिलाय, सप्लाय जो केला जातोय तो इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस आहे का? त्याकरता इकडे बघा, इफ एनी सप्लाय नॉट इन द कोर्स ऑफ और इन फर्दरन्स ऑफ बिझनेस even though for consideration, then it shall not be treated as supply as per section 17(1)(a). 17(1)(a) प्रमाणे तो सप्लाय मध्ये येणार नाही. क्वेश्चन बघा इथे इकडे, an individual
buys a car for personal use and after a year sells it to a car dealer, will the transaction be a supply in terms of CGST AGST Act? हे FAQ मध्ये आहे CBSEच्या क्वेश्चन 10 चॅप्टर 4. नो, बिकॉज सप्लाय इज नॉट मेड बाय द इंडिव्हिज्युअल इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस. फर्दर, नो इनपुट टॅक्स क्रेडिट वॉज ॲडमिसिबल ऑन सच कार ॲट द टाइम ऑफ इट्स ॲक्विजिशन ॲज इट वॉज मीन्ड फॉर नॉन बिझनेस पर्पज. कुठल्याही प्रकारची वस्तू ज्यावेळेस तो बिझनेस करता परचेस करत नसतो, अदर दॅन बिझनेस परचेस करत असतो, त्यावेळेस त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेत नाही. आणि ज्यावेळेस सेलही करतो तेव्हा ते सेल कशासाठी आहे? अदर दॅन बिझनेस पर्पज आहे. तो बिझनेसचा भागच नाही आहे ना. तुम्ही घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू घेत असता, त्या जुन्या झाल्या तर तुम्हाला त्या मग स्क्रॅपमध्ये देणं किंवा मग तुम्हाला अनावश्यक वाटली काही वस्तू किंवा आवडत नाही म्हणून तुम्ही विकता. पण घेताना ज्यावेळेस तुम्ही बिझनेससाठी घेत नाही आहे तेव्हा त्या इनपुट टॅक्स क्रेडिट पण घेत नाही. का घेत नाही? कारण ती, आणि जरी समजा लोकांना सवय असते कुठली वस्तू घेतली तरी GST नंबर द्यायचा, पण जेव्हा इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही सेक्शन बघाल तिकडे दिलं आहे की तुम्ही जो इन्व्हर्ट सप्लाय घेतला आहे तो कशाकरता घेतला आहे बघा. इलिजिबल क्रेडिट कुठलं आहे? इलिजिबल क्रेडिट त्याच इन्व्हर्ट सप्लायचं आहे, गुड्स किंवा सर्व्हिसेस किंवा दोन्ही असो, त्याच इन्व्हर्ट सप्लायचा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करता येतं जो तुम्ही बिझनेस पर्पज घेतला असेल. जर बिझनेस पर्पजमध्ये तुम्ही एखादा इन्व्हर्ट सप्लाय घेतलेला नसेल तर तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट ॲज पर लॉ अलाउड नाही. तुम्ही घ्या, विका, काही करा, त्याचा बिझनेसशी काही संबंध नाही, तिकडे सांगायची गरज नाही. आलं लक्षात? तुम्ही एखादी वस्तू घेतली आणि विकली अदर दॅन बिझनेस पर्पज, त्याचा कुठलाही रेफरन्स रेकॉर्ड येणार नाही तुमच्या GSTच्या रिटर्नमध्ये. आणि हे क्लिअर झालं पाहिजे म्हणून तुम्हाला बिझनेसची डेफिनेशन समजली पाहिजे की बिझनेस कशाला म्हणतात. इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस, सप्लाय इन्क्लूड्स मध्ये जे काय दिलं आहे, सप्लाय इन्क्लूड्समध्ये काय दिलं आहे पुन्हा एकदा बघा काय दिलं आहे. ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. तुम्ही कुठल्याही प्रकारचे गुड्स किंवा सर्व्हिसेस घेतल्या, आता स्कूटी गुड्स आहे, TV गुड्स आहे, बरोबर आहे, वॉशिंग मशीन गुड्स आहे, घेतली आणि तुम्ही ती सेल करताय, बरोबर चालत नाही, तुम्हाला वाटतं की नाही ही आपल्याला कमी पडते, छोटी मशीन आहे, मोठी पाहिजे आपल्याला, तुम्ही सेल कराल. मेड ऑर ॲग्री टू बी मेड फॉर अ कन्सिडरेशन बाय अ पर्सन, इथपर्यंत बरोबर आहे, या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस, तुम्ही बिझनेस नाही करत ना, आणि तुम्ही घेताना पण बिझनेससाठी घेतलं नव्हतं वॉशिंग मशीन, तुम्ही त्याचा ITC क्लेम केला नव्हता. मग जर इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस नाही आहे तर सप्लाय इन्क्लूड्समध्ये ते येणार नाही. फॉर द पर्पज ऑफ दिस ॲक्ट एक्सप्रेशन सप्लाय इन्क्लूड्स, आपण काय समजून घेतोय, सप्लाय इन्क्लूड काय असेल हे समजून घेतोय. पर्सननी कन्सिडरेशनसाठी सेल केलं किंवा मेड किंवा ॲग्री टू बी मेड किंवा सेल करण्याचं ॲग्रीमेंट केलं कसलं गुड्सचं, इथपर्यंत बरोबर आहे. पण बिझनेस करता नाही आहे तर सप्लाय इन्क्लूड नाही होणार, सप्लायमध्ये इन्क्लूड होणार नाही. पर्सन कोण आहे? पार्टनरशिप फर्म आहे. पर्सन कोण आहे? इंडिव्हिज्युअल आहे. पर्सन कोण आहे? हे बघितलं आहे पर्सनमधनं. इथे फॉर अ कन्सिडरेशन, जर कन्सिडरेशन असेल तरच ते सेक्शन 7(1)A मध्ये येईल. कन्सिडरेशन आहे, कन्सिडरेशन मिळालंय, येस मेड दिलं तिकडे, किंवा ॲडव्हान्स घेतलाय तर ॲग्री टू बी मेड. सेल ट्रान्सफर यापैकी तुम्ही म्हणाल की सेल आहे, त्याला ओनरशिप दिली, बरोबर आहे, आणि कसला सेल आहे? गुड्स आहे, ते गुड्समध्ये येतं. समजलं ना? आपण काय समजून घेतो आहोत हे लक्षात घ्या. यातली एक जरी कंडिशन जर का सॅटिस्फाय होत नाही तर सप्लाय इन्क्लूड मधनं सप्लाय एक्सक्लूड मध्ये जाईल. ते
तुम्ही जो सप्लाय करताय, ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स सप्लाय आहे, पण तो गुड्सचा पण नाही आणि सर्व्हिसचा पण नाही आहे. मग या सेक्शन 7(1)(a) साठी सप्लाय नाही. लक्षात घ्या. ठीक आहे, गुड्समध्ये आहे ते सेलही होतोय. मग मेड और ॲग्रीड टू बी मेड हे पण आहे. कन्सिडरेशन नाही आहे, कन्सिडरेशन घेत नाही आहे, मग सेक्शन 7(1)(a) मध्ये येणार नाही. सेक्शन 7(1)(a) प्रमाणे सप्लाय नाही. बाय अ पर्सन, त्यांनी जे पर्सन दिले त्यातला कोण आहे का? त्यातला आहे. ठीक आहे. मग इन द कोर्स ऑर फर्दर्स ऑफ बिझनेस आहे का? या सगळ्या कंडिशन ट्रू असतील तर ॲज पर सेक्शन 7(1)(a) प्रमाणे सप्लाय आहे. आणि जे तुम्हाला एकदा विचारलं की तुमच्या घरातली वस्तू आहे, स्कूटी आहे, रेफ्रिजरेटर आहे, वॉशिंग मशीन आहे, हे विकत असाल तर सप्लाय होईल का? त्यावर जीएसटी येईल का? का जीएसटी येईल? नॉन बिझनेस पर्पज आहे. इन द कोर्स और फर्दर्स ऑफ बिझनेस समजण्याकरता आपल्याला बिझनेसची डेफिनेशन बघायची आहे. बिझनेस इन्क्लूड्स काय काय? घरातल्या वस्तू विकणार बिझनेस आहे असं म्हटलं तर जीएसटी येईल. समजलं ना काय? तिथे काय दिलंय? एनी ट्रेड, कॉमर्स, मॅन्युफॅक्चरर, प्रोफेशन, वोकेशन, एडवेंचर, वेजर और एनी अदर सिमिलर एक्टिविटी whether or not it is for a pecuniary benefit. याचा अर्थ काय? एनी ट्रेड म्हणजे बाईंग आणि सेलिंग, पण छोट्या प्रमाणात असेल तर आपण ट्रेड म्हणतो, आणि व्हॉल्यूम मोठा असेल तर मग त्याला कॉमर्स म्हणतात. व्हॉल्यूम मोठा आहे, बिग व्हॉल्यूम, कॉमर्स. मॅन्युफॅक्चरर म्हणजे फॅक्टरीमध्ये काही इनपुट्स घेऊन एक वेगळं त्याचं नवीन प्रॉडक्ट बनवलं जातं, मॅन्युफॅक्चर आहे. प्रोफेशन म्हणजे प्रोफेशनमध्ये काय असतं की तुम्ही एखादी एक्झाम देता, डॉक्टर बनता, आर्किटेक्ट बनता, इंजिनियर बनता, हे प्रोफेशन आहे. आणि त्या प्रोफेशनल सर्व्हिस देऊन काय पैसे अर्न करत असाल तर ते बिझनेसमध्ये इन्क्लूड आहे. माझ्याकडे कुठलंही स्किल नाही आहे, पण तुम्हाला मी शिकवतोय, म्हणजे प्रोफेशनल स्किल नाही माझ्याकडे, कुठली एक्झाम देऊन हे काम नाही करत आहे, तर ते ओकेशन आहे. एखादा गायक आहे, सिंगर आहे, त्याकडे इनबॉर्न स्किल असते ना. ते लहान लहान मुलं बघतो आपण चॅनलला, गाणी गातात, डान्स करतात, ते वोकेशन पण असेल, ते पण बिझनेसमध्ये इन्क्लूड आहे. कुठल्याही प्रकारे ट्रेड करून, कॉमर्स, मॅन्युफॅक्चरिंग, प्रोफेशन, वगैरे ॲडव्हेंचर हे करून जर पैसे मिळत असतील तर ते बिझनेसमध्ये येणार. विजय म्हणजे जुगार आहे, जुगार अरेंज केलाय, त्यातनं पैसे मिळत आहेत, किंवा जुगार खेळून पैसे कमवतोय तरी बिझनेस आहे. और एनी अदर सिमिलर ॲक्टिव्हिटीज, हे एक्झाम्पल दिलं आहे. याच प्रकारची आणखीन कुठली ॲक्टिव्हिटी असेल तर ती पण बिझनेस आहे. वेदर ऑर नॉट इट इज फॉर पिक्युनियरी बेनिफिट. मी सांगेन की माझा उद्देश नाही पैसे कमवण्याचा, माझा मोटिव्ह नाही पैसे कमवणं, आहे की नाही मोटिव्ह, तो विषय बघितला जाणार नाही. तुम्ही हे करताय ना तर ते बिझनेसमध्ये इन्क्लूड होईल. म्हणजे प्रॉफिटचं इंटेन्शन आहे किंवा नाही आहे हे बघितलं जाणार नाही. इट मीन्स इंटेन्शन टू अर्न द प्रॉफिट इज नॉट अ क्रायटेरियन इन डिटरमाइनिंग द स्टेट्स ऑफ बिझनेस. ओके. ज्यावेळेस तुम्ही काय ट्रेडिंग करता किंवा मॅन्युफॅक्चरिंग करता त्यावेळेस तो बिझनेस होण्याकरता किंवा ते मटेरियल जे आहे ते मार्केटला पाठवण्याकरता एनी ॲक्टिव्हिटी और ट्रान्झॅक्शन इन कनेक्शन विथ ट्रान्सपोर्ट कराल, पॅकिंग कराल, इन्सिडेंटल और ॲन्सिलरी म्हणजे सहाय्यक टू सबक्लॉज ए. सबक्लॉज ए मध्ये जे करताय
ते प्रॉपरली होण्याकरता आणखीन त्याला काय कनेक्टिंग ॲक्टिव्हिटी कुठल्या करत असाल ते पण बिझनेस आहे, तेही बिझनेस आहे. मॅन्युफॅक्चरिंग माझा बिझनेस आहे ठीक आहे, पण मी मग पॅकिंग करतो, ट्रान्सपोर्टेशन करतो, तेही बिझनेसमध्येच येईल. सेल ऑफ ओल्ड फर्निचर और स्क्रॅप बाय ट्रेडर ऑफ मोबाईल शॉप किंवा सेल ऑफ ओल्ड मशिनरी बाय मॅन्युफॅक्चरर. पुढे एनी ॲक्टिव्हिटी ऑर ट्रान्झॅक्शन इन द नेचर ऑफ सबक्लॉज ए वेदर ऑर नॉट देअर इज व्हॉल्यूम. त्याचा व्हॉल्यूम बघितला जाणार नाही. किती वेळा तुम्ही करताय, रोज करताय, आठवड्यातनं एकदा करताय, महिन्यातनं एकदा करताय, वर्षातनं एकदा करताय, कंटिन्युटी आहे की नाही, रेग्युलरली करता की नाही, हेही काय बघितलं जाणार नाही. इवन ओकॅजनरी ट्रान्झॅक्शन्स आर ऑल्सो सब्जेक्ट टू GST. Trader of computer also providing consultancy for how to set up computer shop to his friend for consideration. हे पण काय येईल, बिझनेसमध्ये येईल, हे पण बिझनेसमध्ये इन्क्लूड होईल. सप्लाय और acquisition of goods including capital goods and services in connection with commencement or closure of business. बिझनेस सुरू होण्या अगोदर काही मशिनरी घेतली जाते, काही कॅपिटल गुड्स घेतले जातात, फिक्स असेट काही खरेदी केल्या जातात. ओके, हे पण बिझनेसचा भाग आहे. आणि बिझनेस बंद ज्यावेळेस होतो त्यावेळेस काही वस्तू विकल्या जातात, त्याही बिझनेसचाच भाग आहे. मी सगळा सेटअप केला आणि आजपासून चला दुकान सुरू, तिथपासून बिझनेस सुरू होत नाही. ज्या दिवशी तुम्ही एक शॉप भाड्याने घेता, विकत घेता आणि तिकडे ॲक्टिव्हिटी सुरू करता सेटअप करण्याकरता, तिथपासून बिझनेस सुरू झाला. म्हणजे ॲक्च्युली जे मला प्रॉडक्ट विकायचे आहे ते मी बाय करीन, सेल करीन, तेवढाच बिझनेसमध्ये भाग येत नाही. It covers purchase of capital asset or material before commencement of business or sale of stock or fixed asset at the closure of business. हे सगळं बिझनेसमध्येच येतं. एवढा भाग डायरेक्टली बिझनेसशी संबंधित होता. ही जनरल त्यामध्ये क्लॉज होते, हे जनरल क्लॉजेस होते ABCD. आता हे बघा, हे स्पेशल क्लॉजेस आहेत. हे सगळे स्पेशल क्लॉज आहेत. Provision by club, association, society or any such body of the facility or benefit to its member. बिझनेसमध्ये आणखीन काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पण गव्हर्नमेंटला कव्हर करायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी त्या ABCD क्लॉज बरोबरच आणखीन काय क्लॉज दिलेत, हे स्पेशल क्लॉज आहेत. एक्झाम्पल बघा, फॅसिलिटीज ऑर बेनिफिट प्रोव्हाइडेड बाय क्लब एक्सेट्रा आर sports facilities like swimming pool, table tennis, cricket, etc., restaurant facility, banquet hall or open ground, accommodation facility, rooms, library, conference room, etc. मेंबर्स करता क्लब किंवा असोसिएशन किंवा सोसायटी किंवा एनी सच बॉडी काय फॅसिलिटी आपल्या मेंबरला प्रोव्हाइड करत असेल तेही बिझनेस आहे, तोही बिझनेस आहे. पर्सनलमध्ये काय काय आहे त्यामध्ये पण विचारतो, त्यामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे की नाही, कोऑपरेटिव्ह सोसायटी त्यामध्ये आहे की नाही, आहे ना. आता समजा एखादी मोठी सोसायटी आहे, बरीच मोठी सोसायटी आहे, त्यांचं काय रिपेअरिंग वगैरे चालतं, काय काय चालतं, प्लस त्यांना काय रिपेअरिंग करता मटेरियल वगैरे मागवायला लागत असेल, जर त्यांनी काय गुड्स वगैरे मागवत असतील ते किंवा लिगल ॲडवाईस घेत असतील तर त्यांना GST मध्ये RCM मध्ये टॅक्स भरायला लागेल की नाही. त्यांना टॅक्स द्यायला लागेल ना RCM मध्ये. बऱ्याच सोसायटींचा TDS नंबर असतो, TDS डिडक्ट करतात. सोसायटी मोठी आहे त्यांचा GST नंबर पण आहे. पण बघितलं गोकुलधाम सोसायटी
तारक मेहतामध्ये, आहे ना. आता सोसायटी मोठी असेल त्यांच्याकडे असा हॉल वगैरे पण असतो, मोकळी जागा आहे, गार्डन आहे. मग समजा एखाद्या कोणाकडे इव्हेंट आहे आणि त्याला हॉल भाड्याने पाहिजे, त्यांनी मेंबर्सला तो जो हॉल आहे तो भाड्याने दिला, बॉन्क्वेट हॉल और ओपन ग्राउंड हे भाड्याने दिलं. सोसायटीला याच्यावरती टॅक्स घ्यायला लागेल. किंवा जर ते भाडं घेत असतील, बिझनेसमध्ये येणार, ते बिझनेसमध्ये कव्हर होता. केव्हा ना केव्हा त्यांचा जर का सोसायटी मोठी असेल आणि तिथे बरेच हजारो लोक राहत असतील आणि एकदा का तुम्ही हॉल भाड्याने द्यायला लागले मेंबर्सला, त्यांनी 20 लाखाच्या वरती अमाऊंट त्यांची गेली, सर्व्हिस आहे ना, त्यांना जीएसटी नंबर घ्यायला लागेल, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, टॅक्स कलेक्ट करायला लागेल. अशा जर मोठ्या सोसायटी असतील आणि त्यांच्याकडे काय ग्राउंड वगैरे दिला असेल, त्यांना हॉल दिला असेल, आणि मग त्याचा उपयोग काय, मेंबरना जर का आपण भाड्याने दिलं तर मेंटेनन्स साठी पैसे लागतात ना, त्यातनं पैसे पण मिळतात ना थोडी ना, त्यातनं मेंटेनन्स करू, डेव्हलपमेंट करू त्या ग्राउंडची, हॉलची. मग ते बिझनेसमध्ये कव्हर होतं की नाही. मग त्याच्याकडनं जीएसटी घ्यायचा असेल तर बिझनेसमध्ये या ऍक्टिव्हिटीज पण आल्या पाहिजे. हा बिझनेस थोडी आहे. आपण ज्याला बिझनेस म्हणतो की वस्तू परचेस करा किंवा सेल करा किंवा प्रोफेशनली एक त्याला काहीतरी अर्निंग सोर्स पाहिजे, म्हणून मग एखादा व्यक्ती कन्सल्टंट होतो, एजंट होतो. तसं काय नाही नाही, कोणाला पाहिजे हॉल घेतील. पण गव्हर्नमेंटला लक्षात आलं की काय मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत, शहरं वाढत आहेत. मग शहराच्या बाहेर समजा एक 10-15 किलोमीटरवरती काय मोकळी जागा असेल, तिकडे शेती होत नाही, अशी जागा एखादा बिल्डर काय करतो, परचेस करतो, 2-4 वर्षांनी तिकडे कन्स्ट्रक्शन करतो आणि अशी स्कीम अनाऊन्स करतो की आम्ही इथे ग्राउंड देऊ, तुमच्या मुलांना खेळायला ग्राउंड होईल, हॉल मिळेल तुम्हाला, त्या स्पोर्ट्स क्लब देऊ, सगळ्या गोष्टी आहेत, फॅसिलिटी आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते लोक घेतात, सगळ्या फॅसिलिटी मिळतात. यावेळेस नेऱ्याला बघितलं तुम्ही, ती बिल्डिंग झाली, ती बऱ्याच बिल्डिंग आहेत नेऱ्यामध्ये, त्या कॉम्प्लेक्समध्ये. हां, महालक्ष्मी ना काय, तिकडे बऱ्याच बिल्डिंग आहेत ना. मग अशा बिल्डिंगमध्ये जर त्यांनी असं खूप बिल्डिंग होत आहेत, काय जागा दिली, हॉल दिला, ते कोण वापरणार, कोणी वापरलाच नाही, त्याचा उपयोग काय. मग मेंबर्सला कोणाकडे बर्थडे आहे, कोणाकडे साखरपुडा आहे, अशा कामाकरता भाड्याने दिलं सोसायटीने तर ते भाडं किती जमा होईल, काही लाखात जमा नक्कीच होईल ना वर्षाला. मग हे सगळं बिझनेसमध्ये जर का त्यांनी इन्क्लूड केलं तर ह्याच्यामधनं आपण गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू होण्याचा एक रस्ता निर्माण होतो, आहेत ना, एक मार्ग निर्माण होतो, एक सोर्स निर्माण होतो. बाकी तुम्हाला कन्व्हिन्स होईल की हे सगळं ABCD बिझनेसमध्ये आहे, ओके. आता या पुढच्या गोष्टी आहेत त्या का त्यांनी इन्क्लूड केल्या बिझनेसमध्ये, कारण इथनं गव्हर्नमेंटला टॅक्स हवा आहे. ॲडमिशन फॉर कन्सिडरेशन ऑफ पर्सन टू एनी प्रिमायसेस, कुठल्याही प्रिमायसेसमध्ये ॲडमिशन जर घेण्याकरता काही चार्जेस असतील, जसं अम्युजमेंट पार्क आहे, दिवाळी मेला आहे, सिनेमा थिएटर आहे, हे काय झालं, हे पण बिझनेसमध्ये इन्क्लूड होईल. सर्व्हिसेस सप्लाइड बाय पर्सन ॲज द होल्डर ऑफ अन ऑफिस विच हॅज बीन ॲक्सेप्टेड बाय हिम इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ हिज ट्रेड, प्रोफेशन और वोकेशन. Any advocate get appointed as member of the arbitration tribunal किंवा a CA in practice provides CFO or independent director services, he would be covered. Services supplied by person as the holder of an office which has been accepted by him in the course or furtherance of his trade, profession or vocation. Activities of a race club including by way of totalizer or license to bookmaker or activities of a licensed bookmaker in such club. आता बघा इथे काय काय ॲक्टिव्हिटीज ऑफ अ रेस क्लब. रेस क्लबच्या ॲक्टिव्हिटीज काय असतात, रेस असते ना घोड्यांची रेस क्लबमध्ये,
ॲक्टिव्हिटीज ऑफ अ रेस क्लब इन्क्लुडिंग बाय वे ऑफ टोटलायझेटर. आता टोटलायझेटर हे जे आहे हे एक डिव्हाइस असतं. या डिव्हाइसवरती बेट लावली जाते. टोटलायझेटर अ डिव्हाइस शोविंग द नंबर ऑफ अमाउंट ऑफ बेट्स स्टॅक्ड ऑन अ रेस टू फॅसिलिटेट द डिव्हिजन ऑफ द टोटल अमंग दोज बॅकिंग द विनर. 8, 9, 10 घोडे आहेत. कुठल्या घोड्यावर किती किती अमाऊंट लागलेली आहे त्याप्रमाणे मग किती बक्षीस दिलं जाईल. त्याप्रमाणे समजा 4 लोकांनी त्यावरती बेट लावली, मग 4 लोकांना किती अमाऊंट मिळेल, टोटल अमाऊंट किती आहे हे त्या मशीनमध्ये रेकॉर्ड होतं. रेकॉर्ड करायचं आणि त्याप्रमाणे जी अमाऊंट आहे, जो रेस अरेंज करणारा असतो रेस क्लब, तो आपलं कमिशन बाजूला घेतो, काढतो आणि बाकीची अमाऊंट जी आहे ती विनरमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. A race club, activities of a race club including by way of totalizer or license to bookmaker or activities of a licensed bookmaker in such club. हे सगळं काय असेल, बिझनेसमध्ये इन्क्लूड असेल. आणि ज्या गव्हर्नमेंटच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, एनी ॲक्टिव्हिटी ऑर ट्रान्झॅक्शन अंडरटेकन बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट or any local authority in which they are engaged as public authorities. गव्हर्नमेंटची ॲक्टिव्हिटीज पण बिझनेसमध्ये येतील. आता आपण जेव्हा RCM बघितलं होतं त्यामध्ये काय काय बघितलं होतं, इमूवेबल प्रॉपर्टीवर जर गव्हर्नमेंटने भाड्याने दिली तर गव्हर्नमेंट त्याच्यावरती टॅक्स कलेक्ट करेल फॉरवर्ड चार्जमध्ये. ठीक आहे. आणि अजून एक एंट्री बघितली होती, जर का ज्याला भाड्याने घ्यायची गव्हर्नमेंटची इमूवेबल प्रॉपर्टी तो रजिस्टर असेल तर तो RCM मध्ये टॅक्स देईल. आणखीन काय होतं, पोस्ट आहे, गव्हर्नमेंटचं पोस्ट आहे, इन्शुरन्स बिझनेस आहे, आणखीन पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन, गुड्स ट्रान्सपोर्टेशन, जे रेल्वे आहे, एअर ट्रान्सपोर्ट आहे, वेसल्स आहे. इथे गव्हर्नमेंटकडे रिस्ट्रिक्शन असतं आणि जे गव्हर्नमेंटच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावरती गव्हर्नमेंट टॅक्स कलेक्ट करतं. त्या बिझनेसला कोणी सप्लाय जरी केला तो पण टॅक्स कलेक्ट करतो. आणि जर का बघितलं आपण GTAमध्ये, जर तुम्ही गव्हर्नमेंटला सप्लाय दिला GTAने तर RCM मध्ये टॅक्स नाही, FCM मध्ये पण टॅक्स नाही, एक्झम्पशन आहे. बऱ्याच ठिकाणी जर गव्हर्नमेंट टॅक्स कलेक्ट करत नाही तिथे गव्हर्नमेंटला टॅक्स लागत नाही. पण त्यांनी बिझनेसमध्ये गव्हर्नमेंट जी आहे ते कव्हर केलं आहे, दाखवलं की सगळ्यांना सामान काढलं आहे. बघा, रेस क्लब वगैरे सगळं टाकलं आहे, गव्हर्नमेंट पण टाकलं आहे. अर्थ कळला बिझनेसचा. आता डेफिनेशन कंप्लीट झाली आपली. आता हे सगळं कंप्लीट झाल्यानंतर आपला पहिला जो पार्ट आहे हा कंप्लीट होतो की ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्विसेज और बोथ सच एज सेल, ट्रांसफर, बार्टर, एक्सचेंज, लाइसेंस, रेंटल, लीज और डिस्पोजल मेड और एग्री टू बी मेड फॉर अ कंसिडरेशन बाय अ पर्सन इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिजनेस. मग बघायला पाहिजे गुड्स आहे का सर्व्हिस आहे का बोथ आहे. मग त्याचा कुठला फॉर्म आहे, सेल आहे, ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्सचा कुठलाही फॉर्म असो, गुड्सचा कुठलाही टाईप असो, सर्व्हिसेसचा कुठलाही टाईप असो, मग ते सेल होत आहे, ट्रान्सफर होत आहे, बार्टर होत आहे, एक्सचेंज होत आहे, लायसन्स, लीज काही होत असेल, मेड और ॲग्री टू बी मेड, आणि त्यामध्ये कन्सिडरेशन असेल बाय पर्सन इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस, एवढ्या गोष्टी जर का सगळ्या सॅटिस्फाय होत असतील तर ॲज पर सेक्शन 7 सबसेक्शन 1 क्लॉज ए प्रमाणे सप्लाय आहे. ओके. का मध्येच का आठवलं. जो सिनेमावरती टॅक्स आहे ना
हा जो अम्युजमेंट पार्क आहे किंवा सिनेमा थिएटरवर टॅक्स आहे तो जी एस टीमध्ये आणला आहे, पण जो नगरपालिका महानगरपालिका ह्या पण त्यांच्या लेवलला एंटरटेनमेंट टॅक्स कलेक्ट करतात. त्यांना तो अधिकार ठेवला आहे की एंटरटेनमेंट टॅक्स हे वेगळा लावू शकतात. फक्त हा जो सिनेमावरचा तो टॅक्स आहे तो जी एस टीमध्ये आहे. एंटरटेनमेंट टॅक्स सगळ्या प्रकारचा सबस्यूम नाही केला गेला जी एस टीमध्ये. एवढं आपलं 7(1) होतं. 7(1) मध्ये इम्पोर्टेशन ऑफ सर्व्हिस आहे. फॉर अ कन्सिडरेशन वेदर ऑर नॉट इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. सर्व्हिस इम्पोर्ट केली त्यात तुम्ही कन्सिडरेशन दिलेलं आहे, बस सप्लाय आहे. मग बिझनेस करता सर्व्हिस घेतली आहे का अदर दॅन बिझनेस पर्पज ते बघितलं जाणार नाही. जे वरती वाक्य दिलं आहे त्याचा अर्थ सांगायला अजून मी वरती जर का तुम्ही बघाल 2 लाईनीवर जे दिलं आहे त्याचा अर्थ सांगण्याकरता तुम्हाला 4 लाईन खाली वापरल्यात. या 2 लाईनचा अर्थ सांगायला 4 लाईन वापरल्या गेल्या. द स्कोप ऑफ इम्पोर्टेशन ऑफ सर्व्हिस इन दिस सबसेक्शन is very wide, as such supply even if received in personal capacity and not in the course or furtherance of business shall also get covered in the scope of the term supply. सप्लाय मध्ये इन्क्लूड होईल सर्व्हिस इम्पोर्ट केली ज्यावर तुम्ही कन्सेशन पे करताय, सर्व्हिस इम्पोर्ट करताय, तर ती बिझनेस पर्पज आहे नॉन बिझनेस पर्पज आहे हे बघितलं जाणार नाही की सप्लायमध्ये इन्क्लूड होईल. ओके. मी विचाराल मग कन्सिडरेशन नसेल तर? जर कन्सिडरेशन नसेल तर काय? जर कन्सिडरेशन नसेल तर तुम्हाला आपण जे बघतो इकडे द ॲक्टिव्हिटीज स्पेसिफाईड इन शेड्यूल 1 मेड और ॲग्रीड टू बी मेड विदाउट कन्सिडरेशन. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसची एंट्री त्यात पण आहे, त्यामध्ये पण आहे. ठीक आहे. त्यामध्ये आपण जेव्हा ती एंट्री येईल तेव्हा मी पुन्हा एकदा तुम्हाला 7(1) ची आठवण करीन, आपण कम्पेअर करू. ओके. एक्झाम्पल दिली, फार काय एक्झाम्पल तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला आहे. एक्झाम्पलनी पण कळेल, विदाउट एक्झाम्पलनी पण तुम्हाला कळलं आहे मला वाटतं असं. एक्झाम्पल रीड करू. सुपर कार्स लिमिटेड पुणे इम्पोर्टेड navigation design service from a vendor in Singapore for consideration of Singapore dollar 20,000. Now Supercar Limited is liable to pay IGST on the above mentioned import of service on the reverse charge. Mr. Ketan is a supplier of goods located in New Delhi in July 2017. He imported business consultancy services from China for a stipulated consideration of $50,000. The importation of service in the given case shall fall within the ambit of term supply and shall be liable to IGST tax in GST. Mr. Rajendra, an unregistered person, planned to pursue his higher education in UK. He receives career consultancy services from a UK-based consultant for rupees 1,20,000. Does it qualify as supply? हा सप्लाय आहे का? ॲज पर सेक्शन 7(1) हे सप्लायमध्ये येईल का? कशा प्रकारे गव्हर्नमेंटला टॅक्स मिळेल या ट्रान्झॅक्शनमध्ये? मिस्टर राजेंद्र हा अनरजिस्टर आहे. याला जो सर्व्हिस प्रोव्हाइड करेल त्याला नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन म्हणून रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल आणि GST पे करायला लागेल. Importation of service for a consideration whether or not in the course or furtherance of business is covered under supply. Hence,
In the above case, it will be treated as supply. The UK-based consultant would be required to register as non-resident taxable person and shall discharge GST liability. रजिस्टर्ड पर्सन असेल तर RCM मध्ये पे करेल, आणि जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर अनरजिस्टर्ड पर्सनला रजिस्ट्रेशन घ्यायला लागत नाही. त्याला जो सर्व्हिस सप्लाय करतोय त्याच्याकरताच गव्हर्नमेंटने तुम्हाला NRTP दिले ना. Mr. Sudhir is an advocate based in Kolkata. He shall import services of an architect for a consideration in respect of his personal home located in Kolkata in August 2017. In the given case, importation of service shall fall within the scope of the term supply, even if services shall be imported for personal purpose. जर पर्सन रजिस्टर असेल तर RCM मध्ये सर्व्हिस देईल, टॅक्स पे करेल, आणि जर तो अनरजिस्टर्ड असेल तर मग जो सप्लायर आहे त्यांनी NRTP रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. आपण जेवढं समजून घेतलं रजिस्ट्रेशन त्याप्रमाणे NRTPचा गव्हर्नमेंटने ऑप्शन ठेवला आहे. आणि आणखीन कुठला एक ऑप्शन आहे ORDR. जर ऑनलाईन सर्व्हिस घेतली तर मग ORDR येतं. ठीक आहे. If services are imported without consideration, then the same shall fall within the scope of the term supply. आता आपण काय काय बघितलं, A आणि B बघितलंय, बरोबर आहे. आता आपल्याला शेड्यूल 1 बघायचं आहे. शेड्यूल 1 मध्ये the activities specified in schedule 1 made or agreed to be made without a consideration and in the course or furtherance of business. इथे महत्त्वाचं आहे. बिझनेससाठी तुम्ही काय ॲक्टिव्हिटीज मेड और ॲग्री टू बी मेड विदाउट कन्सिडरेशन अँड इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस, अशा कुठल्या ॲक्टिव्हिटीज असू शकतात. विदाउट कन्सिडरेशन तुम्हाला कोण सप्लाय करेल, तुम्ही कोणाला सप्लाय कराल. कोणाला सप्लाय कराल. काय सप्लाय कराल. आपल्याकडे अनावश्यक असलेले काही वस्तू असतात ते आपण एखाद्याला सांगतो, हे मला कामाचे नाही, हे तू घेऊन जा, मला गरज नाही, घेऊन जाता येईल. म्हणजे एखादा बिझनेस आहे त्यांच्याकडे काय जुन्या वस्तू आहेत, मशिनरी आहे, आता कम्प्युटर जुने आहेत, ते कोण विकतच घेत नाही. म्हणत बघ बा रिपेअर झाला तर वापर, हे टाकून दे, बघ घेऊन जा. विकायचं म्हटलं तर पण विकायला पण माणूस भेटत नाही. अशा काही वस्तू आहेत की आपण कोणाला म्हटलं तो म्हणेल मलाच पैसे आता मी घेऊन जातो, बरोबर ना. पण समजा त्या वस्तू कोणाला उपयोगी पडत असतील तर त्याला वापरू दे, नको देऊ पैसे, पण घेऊन जावं, मला माझ्याकडची अडचण कमी कर. एकतर अशा नको असलेल्या वस्तू आपण देतो, किंवा दुसरं जो व्यक्ती आपल्याशी संबंधित असतो त्याला आपण देतो. विदाउट कन्सिडरेशन केव्हा जाईल. एक एजंट प्रिन्सिपल एजंट किंवा माझा मागे विकून मग पैसे दे, हे कोण देईल. प्रिन्सिपल एजंटला देईल, एजंट प्रिन्सिपलला देईल. हा सप्लाय काय होईल विदाउट कन्सिडरेशन. दुसरं आपलीच ब्रँच आहे, त्या ब्रँचमध्येच जेव्हा व्यवहार होईल त्यावेळेस काय होईल विदाउट कन्सिडरेशन होईल. आणि संबंधित व्यक्ती आहे, रिलेटेड पार्टी असेल, रिलेटेड पार्टीकडनं आपण पैसे घेत नाही. अशा ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या विदाउट कन्सिडरेशनमध्ये कव्हर होऊ शकतात. जस्ट हे जनरल डिस्कशन आहे, समजलं ना. काय मी तुम्हाला लॉ सांगत नाही, ह्यात काय दिलं सांगत नाही, फक्त टायटल वाचलं. ॲक्टिव्हिटीज टू बी ट्रीटेड ॲज सप्लाय इवन इफ मेड विदाउट कन्सिडरेशन. विदाउट कन्सिडरेशन जर आपण कोणाला देत असू काय तर आपला बिझनेस कसा होईल. उद्देशच तो आहे ना, पैसे मिळवणं हाच तर उद्देश आहे. तुम्ही गुड्स द्या, सर्व्हिसेस द्या, त्याच्या अगेन्स्ट कन्सिडरेशन पाहिजे ना पैशामध्ये. मग अशा कुठल्या ॲक्टिव्हिटीज असतील ज्यामध्ये पैसे घ्यायचे नाही, किंवा काइंडमध्ये पण काही घ्यायचं नाही. कन्सिडरेशन म्हणजे पैसे किंवा वस्तू काही घ्यायचं नाही. बघा आता
permanent transfer or disposal of business asset where input tax credit has been availed on such asset. ही एक एंट्री. दूसरी, supply of goods or services or both between related parties or between distinct person as specified in section 25 when made in the course or furtherance of business. तीसरा, supply of goods principal to his agent where the agent undertakes to supply such goods on behalf of the principal. And दूसरा, by an agent to his principal where the agent undertakes to receive such goods on behalf of the principal. And import of services by a person from a related person or from any of his other establishment outside India in the course or furtherance of business. बरोबर आहे. जे आपण नॉर्मली डिस्कस केलं त्यामध्ये ह्या चारही एंट्रीज कव्हर होत्या की नाही होत्या? येस और नो? आता बघा वन बाय वन. बघा वन बाय वन. हे आता चार्टमध्ये मांडलं की एक बिझनेस असेट आहे. बिझनेस असेट गुड्स असेल, त्याचं परमनंट ट्रान्सफर किंवा डिस्पोजल केलं. जी बिझनेस असेट आहे ती जर का त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे तर आपण ती सेल करू, त्याच्याकडनं आपण कन्सिडरेशन घेऊ. पण परफॉर्मन्स पुअर आहे, कोण विकत घेत नाही, मग तुम्ही काय कराल? तुम्ही चॅरिटी कराल. एखाद्या शाळा आहे, ग्रामपंचायती शाळा आहे, त्यांना जुने कॉम्प्युटर द्या की घ्या तुमच्या शाळेत ठेवा. असे विकायला गेलं तर काय 1000-2000 मिळतात, हे त्यांना उपयोग होईल. कम्प्युटर चालू आहेत, पण आता ती कंपनी आहे, त्यांना एक नवीन सॉफ्टवेअर टाकायचे आहेत, त्यांना चांगले कम्प्युटर घ्यायचे आहेत. जुने कम्प्युटर चालू आहेत, शाळेला उपयोगी पडतील. परमनंट ट्रान्सफर ऑफ डिस्पोजल ऑफ बिझनेस असेट वेअर ITC हॅज बीन अवेल्ड. त्यांनी ITC अवेल्ड केला आहे, पण ते कन्सिडरेशन घेत नाही आहेत. हे पण काही सप्लायमध्ये इन्क्लूड होईल. सप्लायमध्ये इन्क्लूड होईल. त्यांनी कन्सिडरेशन जरी घेतलं नसेल तरी त्यावर त्यांना गव्हर्नमेंटला किती रुपये टॅक्स द्यायला लागतोय याचं वेगळ्या सेक्शनप्रमाणे, रूलप्रमाणे व्हॅल्युएशन करून तेवढा टॅक्स त्यांना गव्हर्नमेंटला द्यायला लागेल. ऑल्दो तो पर्सन कन्सिडरेशन घेत नाही आहे, मग ते का इन्क्लूड केलं सप्लायमध्ये? म्हणजे गव्हर्नमेंटला टॅक्स हवा आहे ना, तुम्ही घेत नाहीत कन्सिडरेशन, म्हणून आम्ही काय आमचा टॅक्स सोडणार नाही, आम्हाला टॅक्स पाहिजे आमचा. ओके, पर्पज लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा ते इन्व्हर्ट सप्लाय घेतला तेव्हा तुम्हाला ITC तुम्ही क्लेम केला ना, आणि तुम्ही ITC क्लेम केला नसेल तर मग नाही, मग हे सप्लायमध्ये येणार नाही. बिझनेस असेल अशा प्रकारची आहे की जी तुम्ही परमनंट ट्रान्सफर करताय, परत घेणार नाही आता, किंवा डिस्पोज करताय. ठीक आहे. बिझनेस असेट वेअर ITC हॅज बीन अवेल्ड, याचा ITC तुम्ही अवेल केला होता. म्हणजे ITC अवेल केलाय का बिझनेस असेटवरती? ट्रान्सफर ऑफ आउटपुट सप्लाय करताना विचार करा, ITC अवेल केलाय का? येस, ट्रान्सफर आहे ते परमनंट आहे. परमनंट ट्रान्सफर का डिस्पोजल आहे, तर हे GST मध्ये सप्लायमध्ये येईल. याच्यावर GST कलेक्ट करावं लागेल. गुड्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय होतोय बिटवीन रिलेटेड पर्सन्स. आयदर एम्प्लॉयर देतोय किंवा डेफिनेशन आहे रिलेटेड पर्सनची, त्यामध्ये जे येतात त्यांना सप्लाय केलं असेल तर मग काय सप्लायमध्ये इन्क्लूड होईल. ब्रँचला ट्रान्सफर होतोय, सेम स्टेट सेपरेट रजिस्टर अंडर GST किंवा रजिस्टर अंडर GST इन डिफरंट स्टेट. म्हणजे तुमच्याकडे 4 ब्रँचेस आहेत, पण GST नंबर एकच आहे. ठीक आहे. सपोज डीमार्टच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत, GST नंबर एक आहे महाराष्ट्रामध्ये, आणि ते ब्रँचला ट्रान्सफर करतात. त्या केसमध्ये त्यांना कुठल्याही वेगळ्याचा टॅक्स कलेक्ट करावा लागणार नाही, कारण एकच नंबर आहे. कुठल्याही वेगळ्याचा सप्लाय नाही तिकडे. हे फक्त काय स्टॉक ट्रान्सफर आहे. पण जर सेपरेटली रजिस्टर्ड ब्रँच असेल, दुसऱ्या ब्रँचचा वेगळा नंबर आहे किंवा दुसऱ्या स्टेटमध्ये असला जाऊन वेगळा नंबर घ्यायला लागणार आहे,
त्यावेळेस तिकडे विदाउट कन्सिडरेशन आहे, सप्लाय आहे, इनवॉइस बनवायला लागेल, टॅक्स कलेक्ट करायला लागेल, ITC अवेल करता येईल. समजलं ना काय? आपण जसं विषयामध्ये बघितलं की जर तुमच्याकडे तुम्हाला गरज असेल तुम्ही 2 नंबर घेऊ शकता, पण जेव्हा 2 नंबर घ्याल त्यावेळी दुसरा बिझनेस हा डिस्ट्रिक्ट पर्सन समजला जाईल. हे बघितलं ना आपण. आणि डिस्ट्रिक्ट पर्सनला तुम्हाला सप्लाय होईल किंवा इनवॉइस इश्यू करायला लागेल. हेच बाकी सगळ्या प्रोविजन सांगितले ते घेऊन सांगितले. विदाउट कन्सिडरेशन सप्लाय आहे, पण GST कलेक्ट करायचा आणि ITC पण क्लेम करायचा, हे करू शकतो. तिसरं प्रिन्सिपल आणि एजंट. ओके, प्रिन्सिपल एजंटचं काम काय की बायर शोध, एजंटचं काम काय सप्लायर शोध. एजंट दोन्ही काम करतो. मला हे गुड्स पाहिजेत, हे गुड्स पाहिजेत, मला परचेस करायचे आहेत, सप्लायर शोध, हे एजंटचं काम आहे. सप्लायरकडनं तो गुड्स घेतो आणि मग प्रिन्सिपलला देतो, किंवा प्रिन्सिपलला प्रिन्सिपलकडून गुड्स घेतो आणि बायरला देतो. आता जो एजंट आहे, एजंटच्या नावावर इनवॉइस बनला असेल, जर एजंटच्या नावावरती इनवॉइस बनत असेल गुड्सचा विदाउट कन्सिडरेशन, त्याच्यावर एजंटला GST द्यायला लागेल आणि एजंटला रजिस्ट्रेशन पण घ्यायला लागेल. हे आपण बघितलं कुठे कंपल्सरी रजिस्ट्रेशनचा आपला सेक्शन होता 24, आय थिंक 24/7 असेल, 24/7 असेल, ज्यामध्ये असा एजंट आहे की ज्या एजंटला प्रिन्सिपल गुड्स पाठवतो पण इनवॉइस बनवला तो एजंटच्या नावाने, आणि एजंट पुढे मग आपल्या नावाने इनवॉइस बनवून बायरला विकतो, किंवा प्रिन्सिपलकडनं एजंट परचेस करतो स्वतःच्या नावाने, आणि मग एजंट जेव्हा प्रिन्सिपलला पाठवतो त्यावेळेस इनवॉइस बनवून प्रिन्सिपलला पाठवतो. परचेस सेल एजंट थ्रू होतं, पण एजंटच्या नावावरती इनवॉइस बनत असेल तर इथे कन्सिडरेशन असो किंवा नसो सप्लाय आहे. सर्विसेस इम्पोर्टेड फ्रॉम रिलेटेड पर्सन. सर्विस इम्पोर्ट केली, कोणा करणार? रिलेटेड पर्सन करणार. विदाउट कन्सिडरेशन किंवा सर्विस घेतली, इम्पोर्ट ऑफ सर्विस फ्रॉम अदर एस्टॅब्लिशमेंट आउटसाइड इंडिया. इथे काय पुढे शब्द आहेत बघा, इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. हे महत्त्वाचं आहे. कशाला सर्विस घेतली विदाउट कन्सिडरेशन, इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस आहे. जर पर्सनल पर्पज करता सर्विस घेतली असेल, कोणाकडून आपण घेऊ शकतो पर्सनल पर्पज करता? फ्रॉम रिलेटेड पर्सन. सप्लायमध्ये इन्क्लूड होईल, विदाउट कन्सिडरेशन आहे आणि पर्सनल पर्पज करताय. तू एक घर बांधतोयस आणि तुझा रिलेटेड पर्सनमध्ये कव्हर होणारा व्यक्ती आहे, जो व्यक्ती कव्हर होईल रिलेटेड पर्सनमध्ये, अशा व्यक्तीकडनं सर्विस घेतली, आर्किटेक्ट सर्विस घेतली, कशा करता? घर बांधण्याकरता. सप्लायमध्ये कव्हर होईल की नाही? मी दाखवलं ना इकडे की इम्पोर्ट ऑफ सर्विस बाय पर्सन फ्रॉम अ रिलेटेड पर्सन, हे ओके, इथपर्यंत ओके, पण इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस नाही आहे. सप्लायमध्ये येणार नाही. तुम्ही ॲग्री करता की नाही? झोप आली? तुम्हाला सांगायचं जागेवर बस करा, थांबून मी, असं काय नाही. हे इथे चार्टमध्ये मांडलेले पॉईंट, ओके. आणि इथे परत उद्या आपण सुरुवात करू, त्यामुळे तुम्हाला परत वाजायला सांगेन.
थांबूया.